हेलो फ्रेंड्स, वेलकम टू मायराज वर्ल्ड. हॅपी होली एव्हरीवन. हाय फ्रेंड्स, आज आम्ही मायरासोबत धमाल करणार आहोत. बघा, ही आजच होळी खेळून आली आहे, रंगपंचमी. हां, होळीच्या दिवशी. हे कोणी रंगवलं का तुला हे असं? हां, कोणी? ओके. तू ओळखलंस का स्वतःला? आरशात बघितलंस का? बघ. हां, नंतर आणि ही आत्तापासूनच होळी खेळायला स्टार्ट झाली हिची. ठीक आहे, बाकी आपण अर्ध उद्या कंटिन्यू करूया. ठीक आहे. हॅलो फ्रेंड्स. मायराच्या आमच्या दोन सोसायटी आहेत. आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला दोन सोसायटीमध्ये सेलिब्रेट करायला मिळतं. तर आमच्या ही स्वप्नपूर्ती या ज्या सोसायटीमधली ही होळी होती आणि तिथे आम्ही पहिले पूजा केली, नमस्कार केला आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या होळीमध्ये जळून जाऊ देत यासाठी प्रार्थना केली. कोणती वाईट नजर लागू नये अशी प्रार्थना केली आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप भरभराटी होऊ देत, सगळ्यांच्या आयुष्यात सुख येऊ देत अशी प्रार्थना केली. सो तुम्हा सगळ्यांना, आमच्या यूट्यूबच्या पूर्ण परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याही आयुष्यात असेच छान छान आनंद येऊ देत आणि भरभरून रंग असू देत सगळ्या प्रकारचे. हीच आमची अपेक्षा असेल. आणि त्यानंतर मी, मायराची मम्मी, मी पूजा केली छान अशी होळीची. त्यानंतर मग आमच्या दुसऱ्या सोसायटीमध्ये आम्ही गेलो आणि तिथेही आम्ही होळी अशी छान व्यवस्थित पूजा केली होळीची. आणि आमच्या या सोसायटीमधले सगळे सदस्य खूप मेहनतीने ती होळी उभी केली होती छानपैकी आणि मस्त त्यांनी सजावट पण केली होती. आणि त्यांची होळी होळी पेटवण्यासाठी कंटिन्यू त्यांचे प्रयत्न चालू होते, पेटत राहू दे म्हणून. सो त्यांचे प्रयत्न चालू होते. एका साईडला सगळ्या महिला पूर्ण व्यवस्थित छान अशी पूजा करत होत्या. मी पण पूजा करत होती. आणि खरंच मगाशी सांगितल्याप्रमाणे खरंच खूप लकी आहोत की दोन सोसायटीमध्ये आम्हाला प्रत्येक सण सेलिब्रेट करायला मिळतात. त्यामुळे मायरासोबत आम्ही पण खूप जास्त लकी आहोत. मायराला दोन्ही सोसायटीमधला आनंद घेता येतो आणि इथे तिचे भरपूर फ्रेंड्स आहेत. ती मी पूजा करत होती आणि मायरा इथे तिच्या फ्रेंड्ससोबत खूप साऱ्या धमाल मस्ती करत होती. तुम्हाला पुढे पण पाहायला मिळेल की आम्ही किती मजा केली, खूप सारी धमाल आहे. उद्या पण आम्ही दुसऱ्या दिवशी पण धुलीवंदन खूप छान सेलिब्रेट केलं सोसायटीमध्ये आणि धमाल मस्ती तर होतीच, त्याचबरोबर भरपूर रंगांची उधळण केली. आणि तुम्ही पाहालच की आम्ही सोसायटीमध्ये कसे गेम्स खेळलो, काय काय मजा केली, हे पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर एंडपर्यंत पूर्ण व्लॉग बघा. खूप सारी धमाल आहे, मजा आहे, मस्ती आहे. आणि होळीच्या दिवशी आम्ही छान होळी तर सेलिब्रेट केली, पण आम्ही नाईटला आम्ही सोसायटीमध्ये आम्ही हाऊजी हा गेम खेळत होतो. तर आम्ही खूप धमाल केली. आम्ही आदल्या रात्री पण होळीच्या दिवशी पण आम्ही गेम्स वगैरे खेळलो आणि दुसऱ्या दिवशी पण खायला नाश्ता पाणी वगैरे सगळी सोय होती. खूप मजा आली. आणि स्पेशली होळी स्पेशल भांग तयार केला होता. अर्थात मी ट्राय केला नाही, पण बाकी बऱ्याच जणांनी भांग प्यायली. मी कधीच प्यायला नाही आहे भांग. आणि हे बघा, हे आमची अशी हाऊजीची तयारी चालू होती, हाऊजी गेम खेळण्यासाठी. आणि मायरा आमची उगाचच येत नव्हतं तरी थोडं काहीतरी घेऊन बसलेली, पेन वगैरे. सो हे असं नाईटला आम्ही मस्त हाऊजी खेळलो आणि मग मॉर्निंगला आमची होळी स्टार्ट झाली. तर तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग मायरासोबत आपण धुळवण बघूया. ही आहे सकाळी सकाळी मुलांची गडबड. मी आमच्या सोसायटीमधून वरून कॅमेराने शूट केलं. एक छोटी छोटी मुलं सकाळी सकाळी उठून मस्तपैकी त्यांची होळी स्टार्ट झाली होती. पहिलेच मायरा झोपली होती, तिला म्हटलं उठ पटकन आणि चल रंगपंचमी खेळायला.
आणि जसं आम्ही असं म्हटलं ना, ती लगेच उठली आणि फटाफट तयारी करून खाली गेली. म्हणजे एरवी ती शाळेसाठी कधीच तयार होत नाही पटापट, आणि ती हे धुळवड म्हटलं की सकाळी अजिबात कुरकुर न करता उठून मॅडम खाली गेलेल्या. आणि छान तिला असे भरपूर फुगे फुगवून दिले होते. पिचकारी आणली होती छान अशी पाठीला लावून. आताच्या मुलांची एक नवीन खासियत आहे, दप्तरासारखी पिचकारी यूज करतात आणि पूर्ण म्हणजे फिरत असतात सगळीकडे. आमची छोटीशी मायरा ती आली गार्डनमध्ये आमच्या आणि एकदम अशी तयारीत होती. आता मी कोणाला भिजवू पहिले. तिच्या काही बेस्ट फ्रेंड आणि खास फ्रेंड आहे तिथे, तर त्यांना तिने कलर्स लावला, होळी खेळायला सुरुवात केली. आम्ही पण खूप सारी धमाल केली आहे, तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर ब्लॉग पूर्ण बघा एंडपर्यंत. आणि सगळ्यात प्रथम आम्ही इथून तिला मायराला तिच्या आजी आजोबांच्या घरी नेलं, कारण त्यांना ते आमच्यासोबत होळी खेळायला बाहेर येत नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांना घरीच गेलो कलर्स लावायला. आणि ही मायराची आजी आणि आजोबा, त्यांना तिने कलर लावला छानपैकी. आम्ही पण लावला आईबाबांना आणि आशीर्वाद घेतले त्यांचे पण. आणि नंतर पुढे आम्ही परत सोसायटीमध्ये, आमच्या दुसऱ्या सोसायटीमध्ये परत गेलो धमाल करायला. तुम्ही बघालच. हॅपी होली, हॅपी होली बाबांना, हॅपी होली. तर चला आता आपण सुरुवात करूया. खूप सारे जोशमध्ये धमाल, मस्ती, मज्जा आणि खूप सारे गेम आणि खाण्याची मजा. वा वा वा.
हे आपण काय बघतोय, अरे एकेकाला घेऊन उचलून त्या चिखलामध्ये लोळवत होते. अरा शी 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 शी, म्हणजे काय ती मजा. इतकी धमाल मस्ती त्यांची चालू होती ना. आणि प्रत्येक कोण आता येतोय कोण, म्हणजे एक एक बकरा शोधत होते. आणि हा अतुल मायराचा पप्पा हा पण गेला त्यांच्यामध्ये आणि बकरे शोधत होता, म्हणजे कोणाला आपण पहिले लोळवूया. प्रत्येकाचं चालू होतं. हे नक्की होळी खेळत होते का बकरा शोधत होते असा प्रश्न पडत होता. म्हणजे कोणाला उचलून तिथे टाकायचं आणि लोळवायचं हा त्यांचा प्लॅनिंग चालू होता सगळ्या जेंट्स लोकांचा. आणि इथे छोटी छोटी आमची क्यूट मंडळी मस्त खेळत होती. आणि फायनली अतुल सगळ्यांना शोधत होता, पण अतुललाच तिथे लोळवलं आहे. सो त्याला पूर्णपणे चिखलात, किती घाण त्या चिखलात लोळवला त्याला पूर्ण. आणि मायरा, नशीब मायराने बघितलं नाही तर ती तर रडायला स्टार्ट केलं असतं तिने पप्पाला असं लोळवताना बघून. सो पुढे बघूया अजून काय काय तुम्हाला धमाल मस्ती बघायला मिळते. चला. हा मायराचा छोटूसा फ्रेंड रिदांत पण मायराला भेटायला आला होता, सरप्राईज दिलं आणि त्यानेही मस्त आमच्यासोबत छोटीशी थोडीशी होळी सेलिब्रेट केली. आणि आमच्या सोसायटीमध्ये हा असा भांग ठेवला होता जो मी अजिबात प्यायली नाही आहे. मी तिकडे जाऊन साधं रसना प्यायली, लहान मुलांचं कोल्ड्रिंक. सो मायराने पण आमच्या ते कोल्ड्रिंक प्यायले आणि मायराचा पप्पा भांग पित होता. सो आणि त्याच्यानंतर मस्तपैकी असं जिलेबी आणि इडली चटणी, मेदूवडा असं नाश्ता ठेवला होता मस्त आमच्यासाठी. आणि मायराचा फेवरेट आहे तो, मायराने भरपूर खाल्ला. आम्ही पण मस्त नाश्ता केला छान असा, पेटूपूजा केली आणि मग नंतर परत आम्ही गेम खेळायला गेलो. तर गेम पण पूर्ण बघा, ठीक आहे. चला तर मग पेटूपूजा झाली. अरे पण थांबा, इथे सरप्राईज द्यायला मायराचे बेस्ट फ्रेंड्स आले होते. तुम्ही यांना ओळखतच असाल, आपल्या मायराचे खास फ्रेंड्स. हा दुर्वा फक्त नव्हती, तिला आम्ही खूप मिस करत होतो, पण बाकीचे अमायरा आणि शरण्या मायराला भेटायला आले होते आणि त्यांनी पण आमच्यासोबत होली सेलिब्रेट केली. चला तर मग आता पुढचा आपला प्रोग्राम, सोसायटीमध्ये गेम्स वॉर. वाव, लेडीज व्हायसेस जेंट्स. आहा, ऑफकोर्स लेडीजच जिंकणार आहे, कारण आम्ही खूप जोरजोरात खेचून यांना हरवलं आणि फायनली आम्ही जिंकलो होतो.
मायरासोबत खूप सारी धमाल। मायरा आमची डान्स करत होती, तिचे बरेचसे फ्रेंड्स घरी आंघोळ करायला गेले होते, पण मायरा एंडपर्यंत होळी खेळली, रंगपंचमी खेळली, मजा केली, धमाल केली आणि खूप सारी एन्जॉयमेंट। वा वा वा, कलरने असे रंगून आणि भिजून थंड पाण्यामध्ये खूपच मजा आली होती। तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या एरियामध्ये तुम्ही कशी सेलिब्रेट होळी केली ते आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि मायराचा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही सांगा। आणि मायराचे छान छान व्हिडिओज तुम्ही बघताय ना, बघतच राहा। आणि मायराच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि सांगायला नकोच, मायराचे व्लॉग आवडत असतील तर मायराच्या चॅनेलला तुमच्या सगळ्या फ्रेंड्समध्ये शेअर करा। सो पुन्हा आम्ही नवीन व्लॉग घेऊन नवीन काहीतरी खास तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ पुढच्या वेळी। मायराच्या चॅनेलवर असेच राहा, बाय। आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून, मायराकडून, मायराच्या आईवडिलांकडून आणि आजी आजोबांकडून आणि पूर्ण आमच्या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला, आमच्या यूट्यूबच्या पूर्ण परिवाराला होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा। बाय फ्रेंड्स।